मैसेज एक्चुअली ये मैसेज देना चाहूँगी कि हर लड़की ने अपने पेरेंट्स के अकॉर्डिंग चलना चाहिए और अपने पेरेंट्स का सुनना चाहिए और अपने कल्चर में रहना चाहिए और अपनी संस्कृति को कभी भी छोड़ना नहीं चाहिए किसी के लिए भी, चाहे वो आपके फ्रेंड्स हो, चाहे नेबर हो, चाहे आपके कोई भी हो। अपने कल्चर और संस्कृति में रहने के बाद अब हम सब सीख सकते हैं अपने पेरेंट्स से। हमारा शिक्षण हमारे घर से शुरू होता है, न कि स्कूल से या कोई कोचिंग क्लासेस से। हमने हमारे घर से सीखना चाहिए कि हमने क्या करना चाहिए और कैसे रहना चाहिए। हमारे पेरेंट्स ही सबसे अच्छे गाइड, हमारे गॉड हमारे पेरेंट्स से। ये बच्चों को पता होना चाहिए कि किसी के भी बहकावे में नहीं आए, किसी के भी इसमें नहीं आए और हमारे पेरेंट्स को हम फॉलो करें। मैं हर बच्चे, चाहे वो लड़की हो चाहे वो लड़का हो, मैं यही कहना चाहूँगी कि अपने पेरेंट्स को फॉलो करो। उनसे अच्छा आपके लिए कोई भी अच्छा हो नहीं सकता है। पेरेंट्स अच्छा आपके लिए कोई भी नहीं हो सकता है और उनकी जैसा आपके लिए कोई भी नहीं करेगा। मुलींनी आईवडिलांचं ऐकावं, एक्स्ट्रा म्हणजे आपले जे कल्चर आहे ते पकडून चालावं, लव्ह मॅरेज नाही करावं. नाही, ह्या चित्रपटाचा जो मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे डायरेक्टरने, त्याविषयी काय सांगाल तुम्ही? मुलीसाठी फ्री करावा. मुलींनी पॅरेंट्सचं ऐकावं. आणि पॅरेंट्सचं काय चुकतंय तुम्हाला? पॅरेंट्सचं चुकतं आहे की मुलांवर पूर्ण लक्ष द्यावं. आपला जो आपले जो कल्चर आहे ते मुलांना सांगावे, ते जरुरी आहे. मुलींसाठी फ्री करावा, कारण खूप महत्त्वाचं आहे. कारण मग मुली शिकतील. आपल्या हिंदू धर्माचं काय होतं की मुसलमान लोक शिकवतात, त्याच्यावर मुलींना त्रास देतात, सगळ्या काही गोष्टी करतात. तर त्यासाठी यांनी फ्री करावा पिक्चर. मतलब बीइंग इन महाराष्ट्र हम लोग कभी रियलाइज़ नहीं करते कि बाकी स्टेट्स में क्या चल रहा है. मूवी आने के बाद ये चीज़ रियलाइज़ किया, देख के अच्छा लगा और थोड़ा सैड भी था कि बाकी सब स्टेट्स में ऐसा हो रहा है. लोगों को अपने कल्चर को नहीं भूलना चाहिए. मैं थोड़ा यंग हूँ लेकिन फिर भी मैं मेरे कल्चर को कभी नहीं भूलता. मैं मेरे भगवान को बहुत ज़्यादा मानता हूँ और लोगों को एटलीस्ट अगर भगवान को नहीं भी ज़्यादा मान रहे, बट उनको ये चीज़ समझनी चाहिए कि जो कल्चर से वो बिलोंग करते हैं उसका वो उनकी आइडेंटिटी है. वो कभी छोड़ के कोई चीज़ में कन्वर्ट होना इज़ नॉट सोल्यूशन टू एनी प्रॉब्लम. तो वो चीज़ उन्हें समझनी चाहिए. थँक्यू. पाहिजे कोणत्या नाही, त्यासाठी खूप बेस्ट होता. बरं, त्यात तो मेसेज देण्यात आलेला आहे डायरेक्टरकडनं की मुलींनी कसं सुरक्षित राहिलं पाहिजे या संदर्भात. तू काय सांगशील? तू इथलीच आहेस पुण्याची की बाहेरून आली आहे? नाही, मी पण बाहेरूनच आलेली आहे. तर मोस्ट ऑफ मुलींना एक ॲडल्ट झाल्यानंतर जो नॉलेज येते त्याला मुलींनी टोटली हे केलं पाहिजे की नाही कोणाच्या असं कोणी आपल्याला काय सांगतंय काय नाही, यामध्ये मुलींनी बिलकुल इंटरॅक्ट एक फ्लक्च्युएशन असतं ना, त्यामध्ये नको यायला. बरोबर. तू काय तुझ्या मैत्रिणी तुम्ही सगळ्या मिळून चित्रपट बघणार आहात काय आहे, किंवा हा चित्रपट फ्री असायला पाहिजे असं वाटतं तुला? ॲक्च्युली मुलींसाठी तर खरंच फ्री केला पाहिजे, कारण की मुलींना हे नॉलेज आलं पाहिजे की ॲटलिस्ट आपण आपला टाईम कुठे द्यावं, कसा द्यावं, कोणते फ्रेंड्स आपल्याकडे असावं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. इन्व्हायरमेंट आपल्याला कसं असावं. आणि मोस्टली आपण जेव्हा ॲडल्ट होतो तेव्हा आपण आपली थिंकिंग कोणावरती असं डिपेंड नाही राहायला पाहिजे. आणि जे आपल्याला बाकीचे सांगतात की हां इकडे सुरक्षित आहे तिकडे सुरक्षित आहे, तर असं काही नाही. आपण स्वतःला प्रोटेक्ट करायला हवं ना, की कोणावरती डिपेंड राहायला हवं आणि कोणाचं मदत घेण्याचा प्रयत्न करायला हवा. थँक्यू. आपण आपला धर्म बदलायला नको आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे. आपण कुणाचं ऐकून आपले विचार बदलले नाही पाहिजे. विशेष म्हणजे आपल्या पॅरेंट्स काय म्हणतात हे ऐकलं पाहिजे. त्यांच्या अपोजिट जायचा विचारही नाही करायला पाहिजे. आपल्याला फ्रीडम भेटलं म्हणजे आपण त्याचा मिसयूज करायला पाहिजे असं नाही आहे. आपण त्याचा मिसयूज नाही केला पाहिजे. कारण विशेष म्हणजे आपली संस्कृती ही एकदम सगळ्यात भारी संस्कृती आहे. तिचा आपल्याला अभिमान पाहिजे, तिचा आपल्याला आदर पाहिजे. उगाच दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आपण बदल करायला नाही पाहिजे. ठीक आहे. मूवी आणि त्याच्याबद्दल पहिली म्हणजे तिच्या पॅरेंट्सची पण चुकी होती एका मुलीच्या, की त्यांनी तिच्या धर्माबद्दल आपल्या धर्माबद्दल सांगितलं नाही की आपला कसं आहे, संस्कृती कशी आहे ती त्यांनी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीला ती संस्कृती सांगायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि मुलींनी एकदम मोहाला पळून न जाता आपण चांगलं बिहेवियर केलं पाहिजे. आपल्या आईवडिलांशी थोडंच संस्कार लक्षात ठेवले. मूवी खूप आवडला, कारण सगळ्यांनी म्हणजे दुसऱ्यांचं ऐकून वगैरे काही करायला नको आहे. कारण म्हणजे हे असं बोलते ते तसं बोलते असं लगेच तो असं म्हणतोय की म्हणून हे करायला नाही पाहिजे. सगळ्यांनी शक्यतो सगळ्यांनी पॅरेंट्स ऐकत चला, मोठे काय म्हणतात काय वगैरे हे ऐकून चला. हा बोलतो की बाबा हां करायलाच पाहिजे, हे हा बरोबर बोलतो, हे लगेच विश्वास ठेवायला नाही पाहिजे. म्हणजे 4 जणांचं ऐकून स्वतःचं करायचं. म्हणजे शक्यतो पॅरेंट्स ऐका तुम्ही, कारण 4 जर हे बोलतील ते बोलतील, पण जे स्वतः आपले पॅरेंट्स बोलतील तेच ऐकत चालला तुम्ही.
बस एवढंच मला म्हणायचं. द केरला स्टोरी अतिशय गाजलेला असा चित्रपट आपण सध्या आज बघून आलेल्या लोकांशी आपण प्रतिक्रिया घेतल्या. धर्म जात याच्याही पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून माणसाला जगता यावं यासाठी या चित्रपटात डायरेक्टरनी परत संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण हा चित्रपट का गाजतोय, हिंदू मुस्लिम किंवा त्याही पलीकडे जाऊन एका महिलेची सुरक्षा या विषयावरती भाष्य करणारा हा चित्रपट. आणि इथे आम्ही जेव्हा राहुल थिएटरच्या बाहेर अनेक मुलींशी बोललो, तरुणींशी बोललो, तेव्हा बऱ्याच तरुणींची मागणी होती की हा चित्रपट घराघरातल्या प्रत्येक मुलींनी बघितला पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी, शिक्षणासाठी किंवा कामासाठी बाहेर राहणाऱ्या प्रत्येक मुलींनी हा चित्रपट बघितलाच पाहिजे. आणखी आमची एक मागणी आहे की हा चित्रपट घराघरात, शाळेत, कॉलेज, महाविद्यालयामध्ये सगळ्यांना हा फ्री करण्यात यावा, जेणेकरून हा चित्रपट बघण्यासाठी अनेक लोक येतील आणि जो डायरेक्टरनी संदेश देण्याचा प्रयत्न केला तो घराघरापर्यंत पोहोचेल. तर केरला स्टोरी त्याच्या रिलीज होण्याच्या अगोदरपासूनच चर्चेत होता की याच्यामध्ये केरळविषयी काय आहे का, हिंदू मुस्लिम विषय काय, भांडणांविषयी आहे का. पण आज चित्रपट बघून आल्यावरती आम्ही जेव्हा लोकांशी बोललो तेव्हा कळलं की महिलेची सुरक्षा आणि महिलेने तिच्या आयुष्यात घेतलेले निर्णय यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आणि हा चित्रपट प्रत्येकाने बघावा असा झाला आहे.